माहेरी आल्यानंतर जो मुलींना आनंद होत असतो तो आज मी घरी आल्यानंतर अनुभवला. बहिणीला भेटायला आलो होतो आणि तिने माझ्या आवडीचे पदार्थ करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा तिने चकोल्या केल्या. चकोल्या म्हणजे त्याला आपण वरणफळं पण म्हणतो. आणि त्याचीही तयारी तिची चाललेली होती. मसाला छान फ्राय करत होती. मग नंतर शिजवलेली डाळ तिने कढईमध्ये टाकून व्यवस्थित हटवलेली डाळ आणि त्याच्यामध्ये कणकीच्या चकोल्या म्हणजेच वरणफळं किंवा कोणी डाळफळं पण असं पण म्हणतात आणि अशी छान उकळी येईपर्यंत तिने ते तयार केलं. आणि हे आवडीचे माझे पदार्थ तिला माहिती आहे की मला हे खूप आवडतं, त्यामुळे तिने ती सुरुवात केली. त्याच्याचबरोबर गोड काहीतरी पाहिजे म्हणून गणपतीमध्ये तर मला काय घरी यायला जमलेलं नव्हतं. मग उकडीचे मोदकही तिने केले आणि असे छान वाफाळलेले मस्त उकड आलेले मोदक, जे आपण उकडीचे मोदक जे म्हणतो ते होते. जेवायला सर्वजण जेवायला बसले. काकांनी सर्वात पहिल्यांदा उकडीचा एक मोदक स्वामींच्या समोर माझ्या भाचीला ठेवायला सांगितला आणि आम्ही सर्वजण जेवायला बसलो. मी, माझी मिसेस, माझे दाजीबा, बहीण, माझे काका आणि माझी छोटी भाची. मस्त वरणफळं, डाळफळं किंवा चकोल्या आणि उकडीचे मोदक असा आजचा आमचा हा मेनू. अतिशय सुरेख जेवण झालेलं आहे. चव तर आहा हा. दाजीबा तर माझे तुपावरती तूप धार एकदम जोरात आणि एकदम खुश होते. आणि नुसते तेच खुश नव्हते, माझी छोटीशी भाची तिने तर मोदक खाल्ल्यानंतर लगेचच तिची दात देऊन रिकामी पण झाली.